ह्या बघा तयार आहेत आपल्या गव्हाच्या पिठाच्या करंज्या. बघू शकतात किती छान झाल्या आहेत. नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाच्या करंज्या. तर सर्वात आधी गव्हाचं पीठ व्यवस्थित गाळून घेतलं आहे. आपण साहित्य टाकून घेऊ. 1 चमचा ओवा, मीठ आणि थोडंसं 1 चमचा तेल पण टाकून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पीठ. आता पाणी टाकून व्यवस्थित जसं आपण चपातींचं पीठ मळतो ना त्या पद्धतीनेच पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा या पद्धतीने. आता आपण 5 मिनटं झाकण ठेवून पीठ साईडला ठेवून देऊ. तोपर्यंत मसाला तयार करून घेऊ आपण. इकडे कढई ठेवली, तेल पण टाकून घेतलं 1 चमचा. थोडेसे जिरे आणि हिरवे वाटाणे टाकलेले आहेत. व्यवस्थित स्वच्छ धुवून टाकलेले आहेत. व्यवस्थित भाजून घेऊ, तळून घेऊ आपण. 1 कच्चा बटाटा घेतलेला होता साल काढून, तो पण व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे. तो पण टाकून घेतला. व्यवस्थित तळून घ्यायचे आपल्याला बटाटा आणि वाटाणा. 2 मिनटं फक्त झाकण ठेवून देऊ आपण. लाल मिरची पावडर टाकली, जाड वाटलेली मिरची पावडर आहे. चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, चाट मसाला आणि लाल मिरची पावडर 1 चमचा. परत व्यवस्थित सर्व मसाले मिक्स करून घेऊ आपण. थोडीशी वरतून कोथिंबीर पण टाकून घेऊ. परत व्यवस्थित मसाले मिक्स करून घेऊ आपण. परत 2 ते 3 मिनटं व्यवस्थित झाकण ठेवून देऊ. हे बघा आपली मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे. आता आपली भाजी शिजली का ते बघून घेऊ आपण. ही बघा, चेक करून बघू आपण भाजी शिजली का. आपली भाजी शिजून गेलेली आहे. आता आपल्याला सर्व भाजी व्यवस्थित चमच्याने बारीक करून घ्यायची आहे. सर्व करंज्या मस्त लाटून घेऊ आपण. मसाला पण भरून घेऊ आता आपण. कढईने व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला.
आता कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या. हे बघा, या पद्धतीने कडा व्यवस्थित दाबून बंद करून घ्यायच्या आहेत. इकडे मी काट्याची चम्मच घेतली, तिच्याने आपण थोडी डिझाईन करून घेऊ. ही बघा, या पद्धतीने तयार आहे आपली करंजी. बघू शकता किती छान झालेली आहे. तर याच पद्धतीने सर्व करंज्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. या बघा, सर्व करंज्या आपल्या लाटून तयार आहेत, बघू शकतात. आता आपण गॅस चालू करून कढई ठेवून घेऊ. करंज्या तळून घेऊ आपण व्यवस्थित. इकडे कढई पण ठेवून घेतली आहे. तेल वतून घेऊ आता कढईमध्ये. तेल जास्त गरम करायचं नाही आपल्याला, मीडियमच राहू द्यायचं आहे. आता करंज्या तळून घेऊ आपण. हे बघा, एक साईड आपली तळली गेली. आता पलटवून घेऊ आपण करंज्या. ह्या बघा, तळल्या गेल्या आहेत आपल्या. मस्त खरपूस अशा तळल्या गेल्या आहेत. आता काढून घेऊ आपण. ह्या बघा, आपल्या गव्हाच्या पिठाच्या करंज्या तयार आहेत, बघू शकतात.